देवेंद्र फडणवीसांनंतर राज ठाकरे दिल्लीत दाखल. मनसे भाजप युती होण्याची शक्यता. मनसेला लोकसभा आणि विधानसभेत भाजपकडून जागा मिळणार. साम टीव्हीला सूत्रांची माहिती. अजित पवार यांच्या कर्मानं मरतील हे शिंदेंचं नव्हे तर माझे शब्द. वक्तव्यानंतर विजय शिवतारेंकडून सारवासारव. पवारांना या वयात एकटं सोडणं चुकीचं. अजितदादांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांची भूमिका. तर भावाच्या विरोधात भावाला उभं करण्याचा कुटील डाव सुरू आहे. मिटकरेंचा शरद पवार गटावर निशाणा. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा दुसरा दिवस. सकाळी 11 वाजता यवतमाळच्या उमरखेड इथं जनसंवाद मेळावा. तर नांदेडमध्ये दुपारी सभा. भाजपला तडीपार करण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेनंच तडीपार केलं. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांनी माफी मागावी. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात. पक्ष फोडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना घरं फोडण्याचा परवाना द्या. वसमतमधील सभेतून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. सुशीलकुमार शिंदेंकडून प्रणिती शिंदेंची लोकसभा उमेदवारी जाहीर. प्रणिती शिंदे तातडीनं दिल्लीकडे रवाना. काँग्रेसची आज यादी जाहीर होण्याची शक्यता. मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्ह्यांसंदर्भात सकारात्मक मार्ग काढू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पदावरून हटवलं. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश. अतिरिक्त आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्याही बदल्या. निवडणूक रोख्यांबाबतचं संपूर्ण माहिती 21 मार्च पर्यंत द्या. सुप्रीम कोर्टानं पुन्हा SBIला फटकारलं. युनिक कोडही जाहीर करण्याचे आदेश.